स्वाभिमान. चला मिळून साजरा करूया घर घर तिरंगा अभियान, घर घर तिरंगा अभियान. आईने मुलाचे दान दिले, आईने मुलाचे दान दिले, विवाहितेने सौभाग्यपणाला लावले, विवाहितेने सौभाग्यपणाला लावले. मुलींनीही शस्त्र धारण केले, मुलींनीही शस्त्र धारण केले. देशालाच आपला दागिना मानले, देशालाच आपला दागिना मानले. तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले, तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्री समर्थ तुकाराम सुरवसे आहे. मी वर्ग 7वी क मध्ये शिकत आहे. सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे बंधू आणि भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट या महत्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी मनापासून शत आभार मानतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणूनच दरवर्षी राजगुरू, सुखदेव, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सावरकर अशा हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणूनच आपण त्यांना सलामी देतो. सलाम आहे त्या वीरांना, सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. स्वातंत्र्यवीरामुळे देश अखंड राहिला, स्वातंत्र्यवीरामुळे देश अखंड राहिला. दे सलामी त्या तिरंग्याला, दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमीच राहू दे उंच, हा तिरंगा नेहमीच राहू दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे, जोपर्यंत तुझा जीव आहे. आपण भारताचे नागरिक या नात्याने, आपण भारताचे नागरिक या नात्याने स्वातंत्र्य आबादी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या भारत देशाला महाक्रांतिकारक लाभलेले आहेत. आपण त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता, आपण त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्याचे कार्य केले पाहिजे. या स्वातंत्र्यासाठी लढले चंद्रशेखर आझाद, या स्वातंत्र्यासाठी लढले चंद्रशेखर आझाद. त्यांचे ध्येय होते तिरंग्यांना करणे बर्बाद, त्यांचे ध्येय होते तिरंग्यांना करणे बर्बाद. या स्वातंत्र्यासाठी लढले मंगल पांडे, या स्वातंत्र्यासाठी लढले मंगल पांडे. त्यांनी उभे केले होते स्वातंत्र्याचे झेंडे, त्यांनी उभे केले होते स्वातंत्र्याचे झेंडे. या स्वातंत्र्यासाठी टिळक झाले बघा झालं, या स्वातंत्र्यासाठी टिळक झाले बघा झालं. त्यांनी तिरंग्यांचे केले होते बेहाल, त्यांनी तिरंग्यांचे केले होते बेहाल. शेवटी या स्वातंत्र्यासाठी बापूजींचा अहिंसेचा मार्गाला जुळून, शेवटी या स्वातंत्र्यासाठी बापूजींचा अहिंसेचा मार्गाला जुळून इंग्रज गेला भारतातून पळून, इंग्रज गेला भारतातून पळून. अजून पाहिला नाही माझ्या भारत मातेकडे मागे वळून,